तू कुठे चाललं सांग सांग ना कुठे चाललो नानीच्या बागेत असं कर असं कर इकडे जा इकडे इकडे हा ए आई पडशील भीती आहे ना ती तिकडं घोडा आलाय हॅलो वेलकम टू माय न्यू ब्लॉग अँड माय यूट्यूब चॅनल सुवर्णा मिरॅकल वर्ल्ड. खूप दिवसापासून आम्ही राणीच्या बागेचा प्लॅन करत होतो आणि तो नेहमी कॅन्सल होतो. आज आम्ही ठरवलं की नाही आज जायचंच आणि अनफॉर्च्युनेटली तोही कॅन्सल झाला. वेळेवर आम्ही निघालो सगळं व्यवस्थित झालं पण पुढे सांगते तुम्हाला काय झालं. मुलं इतकी एक्साइटेड होते की राणीच्या बागेला जायचं. ते दोघंही इतकी खुश होते कारण ती पहिल्यांदाच आले होते राणीच्या बागेत. त्यांना जंगल ॲनिमल्स म्हणजे त्यांना खूप आवडते ह्या गोष्टी. ती इतकी खुश होती भरपूर खुश होती. कियांचा झोपायचा आम्ही इतका फिक्स आहे की काही हो त्यावेळी ते कुठेही असो ते झोपणार आणि आम्ही पण त्यांना झोपवलं की ट्रेनमध्ये आराम करतील म्हणजे मुलं राणीच्या बागेत एकदम छान फिरतील. असं करत राणीच्या बागेत आम्ही पोचलो. पण राणीच्या बागेत इतकी गर्दी प्रचंड गर्दी होती ना की इतकी गर्दी होती की सगळं मेला भरलं आहे. इतकी मुलं म्हणजे शाळेच्या ट्रिप्स आल्या होत्या सुट्टे पडले होते म्हणून मुलांची गर्दी आणि फ्रायडे असल्यामुळे लहान मुलांना फ्री होतं त्यामुळे एवढी गर्दी होती भरपूर गर्दी होती. म्हणून आम्ही ठरवलं की उगाच तिथे आज जाऊन आपल्याला नीट बघायला पण भेटणार नाही म्हणून आम्ही ठरवलं की प्लॅन चेंज करू नंतर कधीतरी जाऊन दुसरीकडे जाऊ. अशा प्रकारे आमचा राणीची बाग कॅन्सल केली. आम्ही दारात जाऊन आम्ही रिटर्न आलो आणि मग ठरवलं दादर चौपाटीला जेणेकरून आम्हाला घरी जायला इझी पडेल. मग आम्ही दादर चौपाटीला जायला ठरवलं. मला तर थोडंसं होतंच की काय एवढं तिथं जाऊन पण आपल्याला परत कॅन्सल काय झालं. पण तरी आम्ही दादर चौपाटीला गेलो. तिथेही म्हणजे तिथे जास्तपर्यंत वाटत होतं प्लॅन कॅन्सल झाला प्लॅन कॅन्सल झाला. पण तिथे गेलं खरंच एकदाही वाटलं ना प्लॅन कॅन्सल झाला. इतकी मजा केली ना आम्ही तिथे. खूप सुंदर गार्डन आणि तो व्ह्यूज बघून सनसेट बघायला भेटला छान. इतकं भारी वाटलं ना म्हणजे खूप छान वाटलं. म्हणजे असं वाटलं नाही की दिवस खराब झाला किंवा दिवस खराब एवढं लांब येऊन आम्ही टाईमपास झाला. खूप सुंदर वाटलं खूप छान वाटलं. मुलांनी एन्जॉय केला आम्ही एन्जॉय केला. खूप सारे फोटोज काढले व्हिडिओज काढले आणि मुलांनी इतकी मजा केली की आई आणि पोरं पकडापकडी पण खेळत होते तिथं गार्डनमध्ये. त्यांची खूप मजा चालली होती. पकड पिल्लू पकड दादा पकड ना चालू कर तिथनं जा पकड 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 ए तू पकड आहे मी पकडतो मी आता दीदी राजा आता दीदी होती दीदी पकड 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 आई किवला पकड किवला पकड किवला आई किवला पकड पकडला आता किवचा राजा किव तू पकड आता पकड 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 किव पकड 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 आला 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 आता आईवर राजा आता आईला आली 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 दीदी दीदी आली आउट बीचवर गेलो आणि बीच इतका खरंच सुंदर होता की कुठेही घाण नव्हता कचरा नव्हता आणि पहिल्यापेक्षा इतकी स्वच्छता ते लोकांनी मेंटेन केली. कुठेही आम्हाला कचरा नाही दिसला. घोडे होते गाड्या होत्या आणि त्या फक्त 50-50 रुपयालाच होते म्हणजे एक राईड. पण आम्ही काहीच नाही केलं. एकही राईड एन्जॉय नाही केली किंवा शांत बसलो नाही. आम्ही फक्त पाण्यात गेलो पाण्यात थोडे फोटो काढले व्हिडिओ काढले थोडेसे रील बनवले बस. त्याच्यासाठीच आपण अशा ठिकाणी जातो कारण बाकीचं आपल्याला काही नसतं. फोटो आणि व्हिडिओ महत्त्वाचे असतात. बस तेच केलं आम्ही पण आणि मग आलो. नंतर आम्ही तिथे एक सिलिंग बनवलं आहे. ते सिलिंगच असेल म्हणजे म्हणतात त्याला काय ब्रिज म्हणतात माहीत नाही. तर ते सिलिंगसारखं आहे तर आम्ही ते सिलिंग बनवलं. ते खरंच इतकं सुंदर बनवलं त्या लोकांनी. मी हे पहिल्यांदाच बघितलं बऱ्याच वर्षानंतर आल्यामुळे. तो इतकं छान बनवलं आहे ते. इतकी छान व्ह्यूज दिसतो सुंदर. तिथं आपला बँड्रा सिलिंग दिसते खूप सुंदर. त्या लोकांनी बसायला छान बनवलं आहे आणि रात्रीचं कदाचित रात्रीचं अजून छान दिसत असेल पण आम्ही रात्रीपर्यंत थांबलो नाही. पण खूप छान दिवस गेला खूप सुंदर वाटलं. इतका छान दिवस गेला ना
म्हणजे तो नेहमी लक्षात राहिला. आमचा प्लॅन जरी कॅन्सल झाला तरी दिवस खूप सुंदर गेला, हे नेहमी लक्षात राहिलं. खूप सुंदर, खूप छान वाटलं. असं होतं आमचा दिवस. मग पेटपूजा केली, मस्त फोटो रील्स, खाल्लं पिलं आणि असं एन्जॉय करत आम्ही घरी आलो. तर कसा वाटला माझा व्हिडिओ तर नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. बा काय दीदी, फिश आहे खाली. काय आहे खाली, फिश बघ, फिश. काय दीदी, कुठे फिश, शोध फिश कुठे, दादा कुठे फिश.